Hello students, welcome to our YouTube channel. Please like and share. Today we will learn very inspiring and motivational poem 2.5, The Man Who Thinks He Can. First of all, I would like to introduce the theme of this poem is if you believe that you are able to do something, then you must try and see if you are able to. Let us see at the poem. हे बघा, आज आपण द मॅन हू थिंक्स ही कॅन ही कविता बघणार आहोत. आता या कवितेचा जर सारांश जर बघितला, सेंट्रल आयडिया जर बघितली, मध्यवर्ती कल्पना जर बघितली, तर या कवितेमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही जे ठरवता ते तुम्ही निश्चितच करू शकता. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवरती स्वतःवरती विश्वास ठेवला तर ती गोष्ट तुम्ही सहज मिळवू शकता, प्राप्त करू शकता, असा या कवितेचा थोडक्यात सारांशरूपी अर्थ आहे. द मॅन हू थिंक्स ही कॅन. नाव हिअर इन दिस टायटल इट्स सो मच मिनिंगफुल. हे आपण टायटल जर बघितलं, शीर्षक जर बघितलं तर ते खूप अर्थपूर्ण आहे. त्याचा अर्थ होतो माणूस ठरवतो ते करू शकतो. नाव लेट अस सी ॲट दिस पोएम. फर्स्ट ऑफ ऑल आय रीड द पोएम अँड एक्सप्लेन इन मराठी. पहिल्यांदा मी कविता वाचणार आहे आणि नंतर काय करणार आहे तर इंग्लिशमध्ये वाचणार आहे, नंतर मराठीत एक्सप्लेन करणार आहे. इफ यू थिंक यू आर बीटन, यू आर. इफ यू थिंक यू डेअर नॉट, यू डोंट. तुम्ही असा विचार केला की तुम्ही पराभूत झालेले आहात, निश्चितचपणे तसे होईल. नाव हिअर बीटन विच मीन्स हरणे, पराभूत होणे. बीटन विच मीन्स लॉस्ट और लूजर. लॉस्ट म्हणजे पराभूत होणे. देन इफ यू थिंक यू डेअर नॉट, यू डोंट. तुम्ही असा विचार केला की तुम्ही धाडस करू शकत नाही, तुमच्याकडून ते काम होणार नाही. डेअर म्हणजे काय? धाडस. या ठिकाणी आपण हा शब्द ऐकलेला असेल, डेअरिंग. त्याचा मुख्य शब्द काय आहे तर डेअर. साधा वर्तमान काळामध्ये आपण म्हणू शकतो डेअर, त्याला ING लागलं तर तो चालू वर्तमान काळामध्ये जातो, डेअरिंग. मग या ठिकाणी डेअर म्हणजे धाडस. तुम्ही असा विचार केला की तुम्ही धाडस करू शकत नाही, तुमच्याकडून ते काम होणार नाही. म्हणजे यश हे आपल्या इच्छाशक्तीवरती अवलंबून असतं. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट, इट्स ऑलमोस्ट सर्टन यू वॉन्ट. जर तुम्हाला जिंकायला आवडते पण तुम्ही असा विचार करता की मी ते करू शकत नाही, निश्चित खात्रीने ते काम होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही असा विचार केला की तुम्ही जिंकू शकत नाही, तर तुम्ही आयुष्यात कधीही ते खात्रीने ते काम करू शकत नाही, किंवा निश्चितच ते काम करू शकत नाही किंवा होणार नाही. या ठिकाणी वॉन्ट म्हणजे विल नॉट आणि सर्टन म्हणजे निश्चित. नाव द नेक्स्ट स्टॅन्झा इज इफ यू थिंक यू विल लूज, यू आर लॉस्ट. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड. तुम्ही असा विचार केला की तुम्ही पराभूत झालेले किंवा हरलेले आहात, तर तसेच होईल किंवा पराभूत व्हाल. जर तुम्ही असा विचार केलेला आहे की तुम्ही हरलेले आहात, पराभूत झालेले आहात, तर तसंच होईल, तुम्ही हरणार किंवा पराभूत व्हाल. जगभरात जाऊन तुम्हाला असे सापडेल किंवा दिसेल की यशाची सुरुवात कशी होते, तर आपण बघणार आहोत. सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल. यशाची सुरुवात ही कशावरती होते तर व्यक्तीच्या प्रबळ इच्छाशक्तीवरती अवलंबून असते. यशाची सुरुवात ही व्यक्तीच्या प्रबळ इच्छाशक्तीवरती अवलंबून असते. फेलोज म्हणजे व्यक्ती, विल म्हणजे इच्छा. इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. ते यश मनाच्या अवस्थेमध्ये लपलेले आहे. आता मनाच्या अवस्थेमध्ये, स्टेट ऑफ माइंड म्हणजे मनाची अवस्था. नाव हिअर माइंड म्हणजे मन ही खूप गुंतागुंतीची एक कल्पना आहे. आपण कल्पनाच म्हणू शकतो. या ठिकाणी आपण मन बघितलेलं नाही म्हणून. मन ही खूप गुंतागुंतीची गोष्ट आहे. इट्स सो कॉम्प्लिकेटेड. खूप अवघड आहे. मग तिथपर्यंत जर आपण मनावरती विश्वास ठेवला की ती आपण गोष्ट करू शकतो, तर निश्चितच आपण यश संपादित करू शकतो. नाव द नेक्स्ट स्टॅन्झा इज इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड, यू आर. जर तुम्ही असा विचार केला की तुम्ही मागे पडलेले आहात, आउटक्लास्ड म्हणजे मागे पडलेले आहात, तर तसेच होईल.
यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. तुम्हाला स्वतःचा उद्धार करायचा असेल तर तुम्हाला विचारही उच्च ठेवावे लागतील. हाय टू राईज. हाय हाय म्हणजे काय? उंच. थिंग्स म्हणजे किंवा थिंक म्हणजे विचार करणे. तुमची विचारशक्ती जर उंच असेल तर तुम्ही स्वतःचा उद्धार करू शकता. राईज राईज म्हणजे काय? मुख्य शब्द आपलं जर त्याचा जर मुख्य अर्थ जर घ्यायचा म्हटला तर राईज म्हणजे उगविणे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर त्याचा अर्थ घ्यायचा आहे उद्धार करणे, असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. जर स्वतःचा उद्धार करायचा असेल तर आपल्याला आपले विचारही उंच ठेवावे लागतील. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राईज. तुम्हाला बक्षीस जिंकायचं असेल तर तुम्हाला स्वतःविषयी खात्री बाळगावी लागेल. शुअर म्हणजे खात्री. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राईज. तुम्हाला बक्षीस जिंकायचं असेल म्हणजे तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःविषयी खात्री बाळगावी लागेल, असं थोडक्यात त्याचा अर्थ होतो. जर आपला स्वतःवरती विश्वास नसेल तर आपण यशस्वी होऊ शकत नाही. इफ यू बिलीव्ह दॅट यू आर एबल टू डू समथिंग देन यू मस्ट ट्राय अँड सी इफ यू आर एबल टू. म्हणजे स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही निश्चितच ती गोष्ट करू शकता आणि निश्चितच ती गोष्ट मिळवू शकता. लाईफ्स बॅटल डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. लाईफ्स बॅटल. नाव हिअर द लाईफ्स बॅटल्स विच मीन्स स्ट्रगल इन लाईफ. लाईफ्स बॅटल म्हणजे काय? जीवनातील संघर्ष किंवा संकटी किंवा जीवनाची लढाई, आपण त्याला असं म्हणू शकतो. मग या ठिकाणी आपण छोटे आहोत, आपण 6वीला आहोत, आपल्याला काय जीवनातील संकटे किंवा जीवनाची लढाई काही माहीत नाही. परंतु आपले आई वडील असतील, त्यांनी जीवनाची संकटे बघितलेली आहे. मग ती पैशासंदर्भात असतील, आजारासंदर्भात असतील किंवा इतर असू शकतात. प्रत्येकाची संकटेही किंवा प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळी संकटे असतात. मग या ठिकाणी लाईफ्स बॅटल्स. मग आपल्याला तुम्ही मोठे झाला तर तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीची जीवनातील संकटे ही येणार आहेत आणि त्यातला तुम्हाला यशस्वीरित्या सामोरं जायचं आहे. तर बघूया. लाईफ्स बॅटल्स डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. ही जी जीवनाची लढाई आहे ती गतिमान माणसे किंवा ताकदवान माणसेच जिंकतात असे काही नाही. म्हणजेच काय की गतिमान गतिमान म्हणजे काय तर फास्टर, आणि स्ट्रॉंगर म्हणजे काय? बलवान. जे बलशाली आहेत, शक्तीने ताकदवान आहेत किंवा त्यांच्याकडे शक्ती आहे, ताकदवान आहे, अशीच माणसे ही जीवनाची लढाई जिंकतात असे काही नाही. तर पण बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. ही लढाई उशिरा किंवा लवकर जिंकतात. मग कोण जिंकतं? जी माणसं ठरवतात की ते काम मी करू शकतो, तेच माणसं ही किंवा तेच लोक किंवा माणसं ही लढाई जिंकतात. म्हणजेच थोडक्यात काय, ज्याच्याकडे ताकद आहे, गतिमान आहेत, तीच माणसं जी स्ट्रॉंगर आहे, फास्टर आहेत, तीच माणसं जीवनातील लढाई जिंकतात असं काही नाही. अगदी साधारण मनुष्यसुद्धा काय तर ही लढाई जिंकू शकतो. फक्त त्याच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे किंवा त्याचे विचार त्या पद्धतीचे असणं गरजेचं आहे. तेव्हाच तो मनुष्य आपल्या जीवनातील ही लढाई जिंकू शकतो. अशा पद्धतीने आज आपण इन दिस वे वी विल लर्न दिस पोएम द मॅन हू थिंक्स ही कॅन. अशा पद्धतीने आपण ही कविता अभ्यासली. कोणती? माणूस ठरवतो ते करू शकतो, ही कविता आज आपण अभ्यासली. धन्यवाद.